तुझ बिन संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी। वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी। नमस्कार मित्र हो, नगर जिल्ह्यातील अकोले तालुका अगदी निसर्ग समृद्ध आहे। घाटमाथ्याला लागून असल्यामुळे भरपूर पाऊस, घनदाट झाडी, दिग्गज गडकोट, भंडारदरा धरण, विविध सुंदर मंदिरे यांनी हा प्रदेश नटलेला आहे। रतनवाडीचे अमृतेश्वर मंदिर असो की अकोले गावातील सिद्धेश्वर मंदिर असो, ही शिल्पजडित मंदिरे अत्यंत देखणी आहेत आणि त्यावरील पाषाणात केलेली कलाकुसर मुद्दाम पाहण्याजोगी आहे। याच देखण्या मंदिराच्या पंक्तीमध्ये येते टाहाकारी इथले जगदंबा माता मंदिर। टाहाकारी या नावाची उत्पत्ती खूप रंजक आहे। रावणाने सीताहरण केले तेव्हा सीतेने रामाच्या नावाने याच ठिकाणी टाहो फोडला। तिने जिथे टाहो केला ते ठिकाण म्हणजे टाहोकारी अर्थात टाहाकारी म्हणून प्रसिद्ध आले, अशी या नावामागची कथा सांगितली जाते। अकोलेच्या वायव्येला 26 किलोमीटर अंतरावर असलेले हे अत्यंत देखणे शिल्पजडित यादवकालीन मंदिर आडळा नदीच्या काठावर वसलेले आहे। 3 गाभारे असलेले हे त्रिदल प्रकारातील मंदिर आहे। गाभाऱ्यांना एक सामायिक सभामंडप आहे। मुख्य गर्भगृहात वाघावर आरूढ असलेल्या 18 हाताच्या महिषासुरमर्दिनीची लाकडी मूर्ती आहे। अत्यंत प्रसन्न आणि देखण्या अशा या मूर्तीच्या हातामध्ये विविध आयुधे दाखवलेली असतात। या मूर्तीच्या पुढे देवीचा एक तांदळा असून त्यावर चांदीचा मुकुटा दिसतो। मुख्य गर्भगृहाची द्वार शाखा अत्यंत देखणी आहे। मंदिराच्या उर्वरित 2 गर्भगृहात पूर्वेला महालक्ष्मी व पश्चिमेला महाकालीच्या सुंदर मूर्ती दिसतात। मंदिराचा सभामंडप अनेक नक्षीदार स्तंभांनी नटलेला आहे। प्रत्येक स्तंभावर विविध प्रकारची नक्षी, शिल्पे, कीर्तिमुख, लज्जा गौरी तसेच भौमितिक आकृत्या कोरलेल्या आहेत। या सभामंडपाचे वितान 8 दिशेला 8 पुत्तलिकांनी म्हणजेच स्त्रियांनी तोलून धरलेले दाखवलेले आहे। मुखमंडपाच्या बाह्य भागावर आपल्याला मिथुन शिल्पे दिसतात। मंदिराच्या बाह्य भागावर सूरसुंदरी म्हणजेच अप्सरांची अप्रतिम शिल्पांकने आहेत। सूरसुंदरीची ही शिल्पांकने इथे टाहाकारीच्या भवानी मंदिरात आवर्जून पाहावीत अशी आहेत। तर हो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये कळवा आणि तुम्ही सुद्धा ह्या सुंदर मंदिराला एकदा अवश्य भेट द्या आणि आपल्या प्राचीन शिल्पकलेची जी ओळख आहे ती एकदा नक्की जवळून पहा। धन्यवाद।